नमस्कार, मी दीपाली. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही मटकी आहे ना, मी भिजू घातली होती त्या दिवशी. तर तुम्हाला दाखवते मी की हे प्रोडक्ट खराब नाही आहे, तुम्ही नक्की घेऊ शकता. तर बघा किती छान असे कोंब आले आहे. आणि आधी मी काय करत होते माहिती आहे का, फडक्यामध्ये गुंडाळत होती एका रुमालामध्ये. पण रुमालाचं आहे ना ओलं राहतं, त्याच्यामुळे वास येतो मटकीचा पण. आणि याच्यामध्ये आहे ना पूर्ण कोरडी होऊन जाते, पूर्ण ड्राय होऊन जाते, तर वास वगैरे काहीच येत नाही आणि एकदम भारी कोंब आले आहे. तर म्हटलं आज याचीच भाजी करून घेते. पटकन पातेल्यामध्ये टाकलं आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलं एका पाण्यानं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि म्हटलं थोडं नॉर्मल त्याला बॉईल करून घेऊ. आज आहे ना खूप सारं काम होतं, मग पटापट पोळ्या टाकून घेतल्या, भाजी पण करून घेतली. आणि कोथिंबीर बघा किती फ्रेश दिसत आहे. 3-4 दिवस झाले मी ठेवला आहे त्याच्यामध्ये, तरी पण जसंचा तसाच दिसतो. मग भाजीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेतला. मी आधी आहे ना कॅरी बॅगमध्ये ठेवत होते, पण खूपच खराब होऊन जात होता, पाणी सुटत होतं त्याला. आणि हे डबे आहे ना एकदम मस्त आहे. तर याच्यामध्ये मी मिरच्याची भेंडी ठेवत आहे आणि मिरच्याचे पण देठं वगैरे काढून ठेवते. हे पहिले मी आधी मस्त धुवून घेतलं, वाळवून घेतलं, सुकवून घेतलं. म्हणजे सुकवून ठेवला ना की खराब होत नाही लवकर. ओला ओला ठेवला की मग त्याला पाणी सुटतं आणि बुरा आल्यासारखं होते. मग पटापट मिरच्याचे देठं पण काढून घेतले. भांडे वगैरे बाकी होते, मग भांडे पण पटापट घासून घेते म्हटलं. तोपर्यंत तो झोपलेला होता. मग मुली शाळेतून आल्या, त्यांनी जेवणं वगैरे केले, पटकन भांडे घासले. आणि मग बघा हा कसा मस्त शांत झोपलेला होता. पण आईन तयारी करायच्या वेळेस उठून गेला आणि एवढा रडत होता. देवीचं गाणं होतं त्याच्यामुळे पातळ आणि फक्त ज्वेलरी वगैरे करायची होती आणि असं आहे ना मोकळेच सोडायचे होते. मग पटापट तिला म्हटलं बाई घाल, तोपर्यंत मी झोका देते. पटापट तयारी करून घेतली. तर असा झाला फायनल लुक. कसा वाटतोय नक्की सांगा. लाईक, कमेंट, फॉलो नक्की करा. चला मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.